आता बातम्या पाहूया विस्ताराने। सुरुवातीलाच बातमी आहे मुंबईतून, शिवसेनेच्या गोटातून। शिवसैनिक हे नाराज झालेले आहेत। मुंबईतल्या वॉर्ड क्रमांक 196 मध्ये भाजपाला उमेदवारी दिल्यामुळे शिवसेनेतील कार्यकर्ते नाराज झालेले आहेत आणि या सर्व कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे। जवळपास 3 बस भरून हे सर्व शिवसैनिक शिंदेंच्या भेटीला गेले। भाजपाला उमेदवारी दिल्यामुळे हे सर्व शिवसैनिक नाराज झाले आणि या नाराज कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे। तर या शिवसैनिकांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी। पाहूया। महायुतीकडनं जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाची पहिली यादी जाहीर झाली आहे आणि त्यानंतर मात्र वरळीमधनं जी आहे अत्यंत नाराजी जी आहे ती शिवसेनेची दिसून येत आहे। अशामध्येच वरळीमधनं या ठिकाणी सर्व जे इच्छुक उमेदवार आहेत ते देखील आलेले आहेत आणि प्रभागातील वॉर्डातील सर्व शिवसैनिक हे देखील या ठिकाणी आलेले आहेत। ताई, खरं तर तुम्ही उमेदवारीसाठी इच्छुक होतात, पण भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला तिकीट जाहीर झालेली आहे। नेमकं तुम्ही शिंदेंना भेटून काय बोलणार आहात? शिंदे साहेबांना भेटून आम्ही हेच बोलणार आहोत, कारण ती आमची हक्काची सीट आहे। तिथे आमचे शिवसेनेचे 6ही वॉर्ड शिवसेनेचे आहेत आणि ती शिवसेनाच एवढे वर्ष निवडून येत आले। तिथे BJPचा हक्कच नाही आहे आणि आज सरसकट BJP तिथे सीट मागते आहे। त्यांचा उमेदवार निवडून येणार नाही हे 100% खात्रीने मी सांगू शकते। या सीटवर आमचा अधिकार आहे आणि म्हणूनच आम्ही हक्काच्या माणसाकडे आलो ते सांगण्यासाठी। नक्कीच ऐकून घेतील, कारण ते असे एक व्यक्ती आहे की ते सगळ्या गोष्टी ऐकून घेतात। हक्काचं आम्ही कशासाठी बोलतोय, पूर्वी आमचं कोण ऐकून घ्यायचे नाहीत, त्यामुळे हे व्यक्ती असे आहेत ते हक्काचे आहेत म्हणून आम्ही त्यांच्याकडे आमची मनातल्या गोष्टी सांगायला आलो। आज जे घडतंय ते चुकीचं आहे। जिथे शिवसेनेचा अधिकार आहे तिथे शिवसेनेलाच मिळाला पाहिजे। शिंदे याच्यावर काय तोडगा काढतात की शिंदे यांची कशा प्रकारे मनधरणी करणार हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धांत उबाळे सोबत मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।